मित्रांनो, 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पाहत असताना आजचा आपला 47वा व्हिडिओ आहे। याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। मित्रांनो, कमेंटमध्ये काहीतरी लिहित चला, जेणेकरून एक मोटिवेशन अशा प्रकारे भेटेल की चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवू शकेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वॉन्टेड आणि वॉन्टेड टू हा टॉपिक्स डिटेल्समध्ये पाहणार आहोत। बघा, वॉन्टेड म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला भूतकाळामध्ये हवी होती, पाहिजे होती हे सांगायचं असल्यास आपण वॉन्टेडचा वापर करतो। आणि वॉन्टेड टू तुम्हाला एखादं काम भूतकाळामध्ये करायचं होतं हे सांगायचं असल्यास त्या ठिकाणी आपल्याला वॉन्टेड टूचा वापर करावा लागतो। बघा, असे वाक्य असतात की ज्यांच्या शेवटी चा होता, ची होती किंवा चे होते अशा प्रकारचा उच्चार तुम्हाला पाहायला भेटतो। बघा, चा होता, ची होती किंवा चे होते अशा प्रकारचा उच्चार ह्या ठिकाणी समजून घ्या। बघा, चे, चा, ची हा वेगवेगळ्या उच्चार न करता चा होता, ची होती, चे होते अशा प्रकारे लक्षात ठेवा ते। बघा, कधी वापरतात वॉन्टेड, कधी वापरतात बघा, भूतकाळामध्ये एखादी गोष्ट हवी होती हे सांगण्यासाठी आपण वॉन्टेडचा वापर करतो। ठीक आहे, तर एखादी गोष्टबद्दल बोलतोय आपण, एखादी गोष्ट मला हवी होती, तर त्या ठिकाणी कामाबद्दल बोलत नाही, म्हणजे याच्यामध्ये वर्ब नसतं, क्रिया नसती दिलेली, फक्त ऑब्जेक्ट असतो। डायरेक्ट सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर वॉन्टेड लिहायचं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहून रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं आणि फुल स्टॉप द्यायचा। हे तुमचं वाक्य ट्रान्सलेट होतं त्या ठिकाणी। बघा, तसंच वॉन्टेड टू कर्त्याला भूतकाळात एखादी क्रिया करायची होती हे सांगण्यासाठी वॉन्टेड टूचा वापर केला जातो। सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर वॉन्टेड टू लिहायचं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहून रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं। ठीक आहे, हे लक्षात ठेवा, समजलं? फक्त याच्यामध्ये वॉन्टेडला काय असतं, वॉन्टेडमध्ये क्रिया किंवा काम दिलेले नसते त्या वाक्यामध्ये, आणि वॉन्टेड टू कधी वापरायचं की ज्या वाक्यामध्ये काम किंवा क्रिया दिलेली असते। ठीक आहे, बघा, वॉन्टेड टू हा आपला मेन फोकस राहणार आहे तो ह्या टॉपिकवरती। उच्चार आपण पाहिला, वाक्याचे प्रकार कसे असतात बघा, हे आपण आता शिकतच आलेलो आहे। तुमचं तोंडपाठ झालेलं असेल। होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य, WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि थोडंसं आठवा, तुम्हाला ते नक्की येत असेल आतापर्यंत जर तुम्ही आमचे व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत आला असाल तर। बघा, या ठिकाणी होकारार्थी वाक्य कुठलं आहे, तिला गावाला जायचं होतं, तिला गावाला जायचं होतं, एखादं काम तिला भूतकाळामध्ये करायचं होतं हे सांगण्यासाठी आपण वॉन्टेड टूचा। दुसरं वाक्य आहे, तिला गावाला जायचं होतं का, शेवटी का लावून प्रश्न विचारलाय। होकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारलाय, हे प्रश्नार्थी वाक्य आहे, साधं प्रश्नार्थी वाक्य। नकारार्थी वाक्य, तिला गावाला जायचं नव्हतं, तिला गावाला जायचं नव्हतं, नकारार्थी वाक्य आहे। नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, तिला गावाला जायचं नव्हतं का, नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारलाय। ठीक आहे, WH प्रश्नार्थी वाक्य, तिला गावाला केव्हा जायचं होतं, केव्हानं प्रश्न विचारलाय, केव्हा एक WH वर्ड आहे। ठीक आहे, तसंच तिला गावाला का जायचं नव्हतं, का काय एक WH वर्ड आहे आणि वाक्यामध्ये नकार पण आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे। हे वाक्य मित्रांनो तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, किंवा एखादं वाक्य जर दिलं असेल तुम्हाला तर ते उरलेल्या 5 प्रकारामध्ये त्याला रूपांतरित करता आलं पाहिजे, जेणेकरून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना तुम्हाला ते अगदी सोपं जाणार आहे। बघा, या ठिकाणी वाक्याच्या एका प्रकाराला व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। वाक्याचा पहिला प्रकार तुमच्या समोर आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य। ठीक आहे, हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर वॉन्टेड टू लिहायचं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं आणि फुल स्टॉप द्यायचा। पुढे बघा मित्रांनो, पहिलं वाक्य आहे, तिला दुकानातून वही घ्यायची होती, तिला दुकानातून वही घ्यायची होती, एखादं काम तिला करायचं होतं हे असं या वाक्यामध्ये सांगितलं जातं, म्हणजे या ठिकाणी आपण वॉन्टेड टूचा वापर करणार। तर बघा, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं, सब्जेक्ट आहे तिला म्हणजेच शी, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, त्याच्यानंतर वॉन्टेड टू लिहिलं, त्याच्यानंतर घेणे हे आपलं क्रियापद आहे। पण कसं, विकत घेणे, एखादी वही तुम्हाला दुकानातून घ्यायची म्हणजे विकत घेण्याबद्दल या ठिकाणी बोललं जातंय, म्हणजे बाय लागणार क्रियापदाचं पहिलं रूप। ठीक आहे, त्याच्यानंतर काय, नोटबुक, वही, आणि त्याच्यानंतर दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर, शी वॉन्टेड टू बाय नोटबुक फ्रॉम द स्टोअर, तिला दुकानातून वही घ्यायची होती, अशा प्रकारे।
बघा दुसरं वाक्य मित्रांनो तुमच्या समोर आहे, आम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे होते. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे होते. आम्हाला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण वीचा वापर करणार. त्याच्यानंतर वॉन्टेड टू, त्याच्यानंतर इट क्रियापदाचं पहिलं रूप जेवणे म्हणजे इट, आणि हॉटेलमध्ये म्हणजे ॲट द हॉटेल. बघा इन द हॉटेल पण तुम्ही म्हणू शकता, परंतु जे स्मॉल प्लेसेस असतात त्या ठिकाणी आपण ॲटचा वापर करतो. हे एक प्रिपोजिशन आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डीड वापरायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तर बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस वॉन्ट टू हा टॉपिक शिकलो तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डू किंवा डचचा वापर करावा लागायचा. आता ही भूतकाळातील रचना आहे, म्हणजे या ठिकाणी आपण डीडचा वापर करणार. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर वॉन्टेड टू न लिहिता ऑन टू असं लिहायचं. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा तिला दुकानातून वही घ्यायची होती का. ठीक आहे, होकारार्थी वाक्यालाच शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला डीड लिहिणार, डीड लिहिलं, त्याच्यानंतर शी सब्जेक्ट आपला तिला म्हणजेच शी, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बाय, त्याच्यानंतर नोटबुक, त्याच्यानंतर दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. डीड शी वॉन्ट टू बाय नोटबुक फ्रॉम द स्टोअर, तिला दुकानातून वही घ्यायची होती का. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे होते का. सुरुवातीला डीड, त्याच्यानंतर यू, डीड त्याच्यानंतर यू सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर इट जेवणे म्हणजे इट क्रियापदाचं पहिलं रूप, आणि हॉटेलमध्ये म्हणजे ॲट द हॉटेल. डीड यू वॉन्ट टू इट ॲट द हॉटेल, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे होते का. अशा प्रकारे. ठीक आहे, हे पण तुम्हाला समजलं असेल. बघा मित्रांनो पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. बघा वाक्य आहे, तिला दुकानातून वही घ्यायची नव्हती. ठीक आहे, नकारार्थी वाक्य आहे. सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार तिला म्हणजेच शी, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर बाय क्रियापदाचं पहिलं रूप विकत घेणे बाय, आणि दुकानातून वही म्हणजे काय नोटबुक, आणि त्याच्यानंतर दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. शी डिडंट वॉन्ट टू बाय नोटबुक फ्रॉम द स्टोअर. ठीक आहे, फक्त या ठिकाणी आपण डिडंटचा वापर केला. तिला दुकानातून वही घ्यायची नव्हती. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे नव्हते. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे नव्हते. ठीक आहे, सुरुवातीला आम्हाला म्हणजेच वी, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर जेवण म्हणजे इट, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये म्हणजे ॲट द हॉटेल. वी डिडंट वॉन्ट टू इट ॲट द हॉटेल, आम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे नव्हते. अशा प्रकारे. ठीक आहे, हे पण तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा मित्रांनो पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला डिडंट लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा मित्रांनो हे वाक्य कसं असतं, नकारार्थी वाक्य असतं, फक्त शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असतो. मग नकारार्थी वाक्याला आपण काय करायचो, सब्जेक्ट नंतर डिडंट लिहायचो. तर या ठिकाणी प्रश्न विचारला म्हणल्यावर डिडंटला सुरुवातीला लिहितोय, डिडंटला काय करतोय सुरुवातीला लिहितोय, आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहितोय. फक्त एवढाच फरक आहे. बघा वाक्य असं आहे की तिला दुकानातून वही घ्यायची नव्हती का. ठीक आहे, का नव्हती का नकारार्थी वाक्यालाच का लावून प्रश्न विचारला आहे. आपण काय करणार, डिडंट लिहिणार सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट तिला म्हणजे शी, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर बाय, त्याच्यानंतर वही नोटबुक, आणि दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. डिडंट शी वॉन्ट टू बाय नोटबुक फ्रॉम द स्टोअर, तिला दुकानातून वही घ्यायची नव्हती का. ठीक आहे, दुसरं वाक्य बघा, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे नव्हते का. तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचे नव्हते का नकारार्थी वाक्यालाच का लावून प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला फक्त डिडंट लिहिणार, डिडंट, यू, ऑन्ट, डिडंट लिहिल्यावर काय सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे यू, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर इट क्रियापदाचं पहिलं रूप, आणि ॲट द हॉटेल म्हणजे तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचं नव्हतं का. डिडंट यू वॉन्ट टू इट ॲट द हॉटेल. ठीक आहे, अशा प्रकारे. बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण डिड आणि नॉट याला एकत्र लिहितो त्यावेळेस आपलं डिडंट बनतं, आणि तुम्हाला जर हे वेगवेगळं लिहायचं असेल तर तुम्ही डिड प्लस सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर नॉट लिहू शकता. ठीक आहे, हे या ठिकाणी कसं बनलं असतं, डिड शी नॉट वॉन्ट टू बाय नोटबुक फ्रॉम द स्टोअर. अशा प्रकारे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य.
हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना तुम्हाला सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, तिला दुकानातून काय घ्यायचे होते, तिला दुकानातून काय घ्यायचे होते, काय न प्रश्न विचारला आहे, याच्यासाठी वॉटचा वापर करणार आपण. त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, तिला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आले म्हणजे शी, त्याच्यानंतर ऑन टू, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बाय आणि दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. ऑर डिड शी ऑन टू बाय फ्रॉम द स्टोअर, तिला दुकानातून काय घ्यायचे होते, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तुम्हाला हॉटेलमध्ये कधी जेवायचे होते, तुम्हाला हॉटेलमध्ये कधी जेवायचे होते, कधीनं प्रश्न विचारला आहे. म्हणजे या ठिकाणी फेन येणार सुरुवातीला WH वर्ड म्हणून, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे यू, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर जेवणे म्हणजे इट, आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये म्हणजे ॲट द हॉटेल. व्हेन डिड यू वॉन्ट टू ईट ॲट द हॉटेल, तुम्हाला हॉटेलमध्ये कधी जेवायचे होते, अशा प्रकारे. ठीक आहे. हे पण तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डिडंट लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तर बघा, पहिलं वाक्य, तिला दुकानातून कपडे का घ्यायचे नव्हते. बघा, का न प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकार पण आहे, म्हणजे हा WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. बघा, या ठिकाणी सुरुवातीला WH वर्ड लिहिणार. WH वर्ड काय आहे, का म्हणजेच व्हाय, त्याच्यानंतर डिडंट. ठीक आहे, व्हाय लिहिलं, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, तिला म्हणजे शी, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बाय, कपडे म्हणजे क्लोथ्स, आणि दुकानातून म्हणजे फ्रॉम द स्टोअर. वाय डिडंट शी ऑन टू बाय क्लोथ्स फ्रॉम द स्टोअर, तिला दुकानातून कपडे का घ्यायचे नव्हते. ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा तुम्ही नॉटला वेगळं करून या ठिकाणी पण लिहू शकता सब्जेक्ट नंतर. ठीक आहे. व्हाय डिड शी नॉट ऑन टू बाय क्लोथ्स फ्रॉम द स्टोअर, अशा प्रकारे. हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तुम्हाला हॉटेलमध्ये का जेवायचे नव्हते, कानं प्रश्न विचारला आणि शेवटी नकार पण आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. सुरुवातीला WH वर्ड लिहिणार, का म्हणजेच व्हाय, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे यू सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप इट, आणि हॉटेलमध्ये म्हणजे ॲट द हॉटेल. वाय डिडंट यू वॉन्ट टू ईट ॲट द हॉटेल, तुम्हाला हॉटेलमध्ये का जेवायचं नव्हतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण वॉन्टेड टू हा टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वॉन्टेड टू हा टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण वाक्य बोलत असतो आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पाहिजे असते, असं ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेस आपण वॉन्टेडचा वापर करणार. सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्टेड, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, क्रियापद नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण सरावासाठी वाक्य घेऊन येणार आहोत ना, त्या ठिकाणी आपण दोन्ही प्रकारचे वाक्य घेऊयात. थँक्स फॉर वॉचिंग.